सर्वांना नमस्कार. तर आज होता रविवार आणि शुभ्राच्या पप्पांना तशी रविवारची सुट्टी असते, पण आज त्यांना कामावर बोलवलेलं होतं. तर मी त्यांच्या टिफिनसाठी बनवलेली होती शेपूची भाजी आणि पोळ्या. शेपूची भाजी ना सहसा आम्ही बनवत नाही घरामध्ये, म्हणजे शुभ्रा सोडून आम्हाला कुणालाही शेपूची भाजी जास्त आवडत नाही. प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी आहे. मला आवडते मेथीची भाजी आणि शुभ्राच्या पप्पांना आवडते पालकाची भाजी आणि शुभ्राला तर शेपूची भाजी आणि विवानला आवडते कांद्याची पात. तर अशा प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या भाज्या आवडतात. तर ही खास शुभ्रासाठी आणलेली होती मी. तर तिच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ पण मी टाकते आणि मुगाची डाळ जी आहे ती तेलामध्ये छान परतवून घेते. आणि मग त्यानंतर आमच्याकडे येणार होते पाहुणे. तर पाहुणे म्हणजे आमचे घरचेच होते. माझ्या सर्व नंदा आलेल्या होत्या. ह्या आहेत आमच्या संगीताताई, तर शुभ्राच्या 2 नंबरच्या आत्या. आणि ज्या खाली बसलेल्या आहेत त्या सुरेखाताई, त्या सर्वात मोठ्या आत्या आहेत शुभ्राच्या. आणि ह्या तर मंजूताई, तर यांची ओळख तर तुम्हाला आहेच. ह्या 3 नंबरच्या आत्या आहेत. आणि हे आहेत रामा, म्हणजे आमचे भाचे, म्हणजे संगीताताईंचा मुलगा. तर त्यांचं नुकतंच लग्न पण ठरलेलं आहे. फेब्रुवारीमध्ये त्यांचं लग्न असणार आहे. त्यांना जेवणासाठी मी अगदी साधा सिंपल वरण भात आणि बटाट्याची चटणी बनवलेली होती, कारण मार्गशीर्ष असल्यामुळे नॉनव्हेज काही खात नव्हते आणि संध्याकाळची थंडी पण खूप पडते, तर त्यामुळे ते लवकरच जाण्यासाठी निघाले पण होते. तर निघताना तेच आमची गप्पा वगैरे चालू होत्या. आणि मंजू त्यांनी त्यांच्या मुलींना आणलेलं नव्हतं गाडीवर, तर त्यामुळे त्या घरीच होत्या. तर मग त्यांचे सारखे फोन पण चालू होते. मग त्या पण लवकरच निघालेल्या होत्या. आणि सुरेखाताईंनी शुभ्राच्या बाबांना घोंगडे आणण्यास सांगितलेली होती, तर त्यांच्यासाठी त्यांनी घोंगडे आणलेली होती. तर आम्हाला तेच दाखवत होते. आणि मग त्यानंतर आम्ही गेलो होतो लाडूचं सामान आणण्यासाठी. तर थंडी आता पडायला लागलेली आहे आणि मला करायचे होते थंडीचे लाडू. आणि शुभ्राच्या पप्पांना तशी ही सुट्टी नसते, वेळच भेटत नाही. तर आज ते जेमतेम पाहुणे आल्यामुळं थोडंसं लवकर आलेले होते. तर संध्याकाळचे 6 वाजलेले होते आणि मग माझा स्वयंपाक वगैरे झालेलाच होता. मग मी लगेचच लाडूचं मटेरियल आणण्यासाठी आम्ही दुकानामध्ये आलेलो होतो. पण दुकानामध्ये तर इतकी गर्दी होती, तर म्हणजे अक्षरशः नंबर लागलेले होते. आणि ते होलसेलचं दुकान तर आहेच आहे, पण तिथलं वस्तू पण आहे ना छान भेटतात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ? भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.